शिर्डी शहरात आज एक आगळंवेगळं आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळालं. लग्नाचा लाल जोडा, हातात वाहणाऱ्या पारंपरिक सवऱ्या, अशाच वधूवेशात पूजा विलास लासुरे यांनी आज आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. पण तो मंडपात नाही, तर थेट मतदान केंद्रात. लग्नासाठी नवरदेवाच्या घरी जाण्याआधी लग्न लोकशाहीचं असा आदर्शवत संदेश देत पूजा लासुरे मतदान करण्यासाठी शिर्डीतील मतदान केंद्रावर दाखल झाल्या. बोहल्यावर चढण्यापूर्वी देशाच्या लोकशाही प्रक्रियेत आपला पहिला हक्क बजावण्याचा पूजा हिने निर्धार केला आणि तोच विषय आज शिर्डी शहरात चर्चेचा विषय ठरला. नवीन आयुष्याची सुरुवात तर आज होतईच, पण नागरिक म्हणून लोकशाहीचा पहिला हक्क बजावणं ही सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी आहे. फोटो सेशन करण्यासाठी वेळ न घालवता मी थेट मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानाचा दिवस परत येणार नाही, म्हणून आधी मतदान आणि मगच लग्न, अशी प्रतिक्रिया नवरी पूजा लासुरे हिने दिली. मतदान केंद्रात येताच नवरदेवाच्या मंडळींबरोबर तसेच परिसरातील मतदारांनीही तिचं स्वागत केलं. लग्नाच्या वेशात मतदानाला आलेली नवरी पाहून अनेक मतदार आश्चर्यचकित झाले, तसेच अनेकांनी तिच्या या पावलाचा कौतुकही केलं. लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक, आणि या उत्सवात प्रत्येक मतदाराचं योगदान अमूल्य आहे. याचं एक उत्तम उदाहरण पूजा लासुरे हिने दिलं आहे. माझं नाव पूजा विलास लासुरे आहे. आज माझा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा होता, तर तो संपूर्ण पार पडल्यानंतर मला असं वाटलं की लोकशाहीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून मी माझ्या फोटो सेशनमध्ये न अडकता पहिल्यांदा माझा हक्क बजावण्याकरिता इथे उपस्थित राहिले. माझं मतदान शिर्डी नगर परिषदेसाठी होतं, तर माझं मतदान प्रभाग क्रमांक 11 मध्ये होतं, तर मी व्यवस्थितरित्या ते पार पाडलेलं आहे. नवीन आयुष्याला सुरुवात केली त्याबद्दल काय सांगू? असं वाटलं की नवीन आयुष्याला सुरुवात करण्याआधी मी माझा पहिला हक्क, तो म्हणजे लोकशाहीचा हक्क, या नात्याने मी इथे आलेली आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर.